आणि आता बघूयात सत्तेतल्याच दोन नेत्यांमध्ये सुरू असलेली तुतुमेमे। आणि आरक्षित भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय। नवी मुंबईच्या विकासासाठी आरक्षित भूखंड बिल्डर्सना दिल्यावरून नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं शीतयुद्ध पुन्हा रंगले। नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शाळा, उद्यानं आणि सामाजिक विकासासाठी सिडकोकडे मागितलेले भूखंड दलालांनी नगरविकास खात्याच्या मदतीने बिल्डर्सच्या घशात घातले असा आरोप नाईकांनी केलाय। ज्या मंत्रिमंडळात मी आहे त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी हे काम केलंय। जनतेला जे हवं ते मिळवून देऊ शकलो नाही तर मंत्रिपद चाटायचंय का असा सवाल गणेश नाईक यांनी व्यक्त केला। एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल त्यांनी केला आणि त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांना खुलं आव्हान दिलं। गणेश नाईक यांना खुमखुमीच असेल तर मग येत्या लोकसभेच्या निवडणुकीत या आमच्यासोबत थेट निवडणूक लढवा असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी दिले। कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा, म्हणजे माझा राग असते असती कमी। मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का? हे 3-3, 4-4, 5-5 वेळा माझी झालेली आहेत, त्यांनी दुसऱ्याला माझी करण्याबद्दलच्या वल्गना करू नये। आणि आताच निवडणुका झाल्या, या कल्याण लोकसभेमध्ये 100% शिवसेनेचे महापौर, शिवसेनेची सत्ता आहे, तर तुम्ही जे आहे हे मला घाबरवायचं काम जे आहे ते या ठिकाणी करू नका। बहुत लोग आए, बहुत लोग चले गए। तुम्हाला जर आजमायचं असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर 2029 मध्ये जो आहे हा या ठिकाणी या, स्वागत आहे। 2029 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा, तर तुम्हाला कळून जाईल। आणि गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झालाय, त्यामुळे ते काहीही टीका करतात असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांवर पुन्हा एक हल्लाबोल केला। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय। कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे। त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात, त्याच्यामध्ये माणूस विसरतो, मागे झालेल्या इतिहासामध्ये झालेल्या गोष्टी विसरतो, तो थोडा चिडचिड करतो, त्याच्यानंतर त्याची दिशाभूल जी आहे ती लगेच होऊ शकते, व्यक्तिमत्वामध्ये बदल घडतो। आम्ही खूप एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून गणेश नाईक साहेबांना आजपर्यंत समजत होतो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण काका खूप बदल झालेला आहे। आणि गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र काहीही बोलणं टाळलं। श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांच्या आरोपांना उत्तर दिले असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं, त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं, त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं, त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं। आणि गणेश नाईक यांच्यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनीही टीकास्त्र डागलं। गणेश नाईकांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं। कदाचित नाईक यांना ही पोटदुखी आहे, नवी मुंबई व्यतिरिक्त बाहेर नाईक यांना काळं कुत्र सुद्धा विचारत नाही, ओळखत पण नाही। मला त्यांना एवढंच सांगायचंय, शिंदे साहेबांनी जर ठरवलं ना, साधी फुंकर जरी मारली तरी तुमचा दिवा विझणार आहे। पोरांना घरात बसून तुम्ही राजकारण करताय,
घरामध्ये एक माजी आमदार आणि एक माजी खासदार बसवला आहे, त्यांची काळजी करा। आप अपनी जलन बरकरार रखना, मला त्यांना एवढंच सांगायचंय, आप अपनी जलन बरकरार रखना, शिंदे साहेब अपना जलवा बरकरार रखेंगे। गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय। आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विझायला लागलाय आणि दिवा विझताना फडफडतो, तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत। आणि निलेश राणे यांनी एक्स पोस्टद्वारे गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे। वनमंत्री गणेश नाईक टीआरपी साठी मग्न आहेत, त्यांना कामाचा विसर पडलाय असं निलेश राणेंनी म्हटलंय। गणेश नाईक साहेबांना काय झालंय मला माहित नाही, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे। आपण अलायन्समध्ये आहोत, माहितीमध्ये एकत्र आहोत, तर तुम्हाला विरोधक दिसत नाहीयेत, तुम्हाला शिंदे साहेब दिसत आहेत आणि वारंवार स्वतःला पब्लिसिटी मिळावी म्हणून तुम्ही शिंदे साहेबांचं नाव घेताय। हे नाईक साहेब अगोदर काय बोलले नाहीत, आता बोलायचं काय कारण आहे? अच्छा, वन खात्यामध्ये काय चाललंय ह्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। नवी मुंबईतल्या भूखंड प्रकरणावरून नाईक शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगलेला असताना वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उडी घेतली। नुसता आदळआपट करून चालणार नाही, नाईक यांनी योग्य भूमिका घ्यावी असा सल्ला राऊतांनी नाईकांना दिलाय। गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहे आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहे। ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात, तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळआपट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। तर गणेश नाईक यांनी स्वगृही परत यावं असा सल्ला सुद्धा, खोचक सल्ला संजय राऊतांनी आज गणेश नाईकांना या सगळ्या संदर्भात दिलाय। नाईक आणि शिंदे वादात संजय राऊतांनी उडी घेतली गेल्या काही दिवसांपासून, तर 2024च्या लोकसभा निवडणुकांपासूनच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचा वाद महाराष्ट्राला माहित आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मात्र या वादाचा नवा, ताजा आणि जास्त ज्वलंत अंक अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला होता। निवडणुका झाल्यानंतर वाद शमेल असं वाटत होतं, मात्र तसं होताना दिसत नाहीये। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। खरं तर दोन्ही नेते महायुतीमधले नेते आहेत, महायुतीतल्या पक्षाचे नेते आहेत, कॅबिनेटमध्ये एकत्र काम करतात, मात्र तरीही दोघांमधला दुरावा काही संपत नाहीये।